आपण जंतर मंतरमध्ये आता आहोत. जंतर मंतरमध्ये आता पुन्हा एकदा आज 25 तारीख आहे, 25 जुलै, आणि आज पुन्हा एकदा इथं लाठीचार्ज झाला आहे आणि प्लस इथं सध्या परत एकदा टिअर गॅस वगैरे त्यांनी सोडलेला आहे. परंतु लाखोच्या संख्येने इथं तरुण मंडळ आहे. इथून जवळपास अर्धा किलोमीटर हे अंतर आहे जिथं धूर तुम्हाला दिसतोय, आणि प्लस त्याच्या पण पुढे अजून जवळपास अर्धा किलोमीटर आहे. डाव्या उजव्या बाजूला सुद्धा जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत तरुण मंडळी इथं दिसते आपल्याला. परंतु कुठेही असं धावपळ किंवा पळून जायचं किंवा हे अशा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला इथं दिसणार नाही. किंवा आवाज तुम्हाला आता आला असेल, परत एकदा टिअर गॅस सोडलेला आहे, परंतु कुठेही कोणी पळून जात नाही. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. परत तुम्हाला अजून एकदा तरुणांचा जोश इथं दिसत असेल. कोणीही घाबरत नाहीये, कोणी या टिअर गॅसला घाबरून पळत जात नाहीये. आपण फक्त एवढ्या लांब यासाठी थांबलोय कारण इथं जायला पुढे कसली जागा नाहीये. परत एकदा तुम्हाला आता टिअर गॅसचा आवाज आला असेल. आणि मी वाटतो बघू शकताय तुम्ही की बाहेर पडणाऱ्यांपेक्षा आतमध्ये जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आज 25 जुलै 2026. आता पण तुम्हाला थोडंफार दूर दिसत असेल तर जवळपास 7 ते 8 त्यांनी टिअर गॅस आता फोडलेले आहेत, लाठीचार्ज केला आहे, सगळं आहे. परंतु कुठेही घाबरून तुम्हाला इकडे पळणारी लोक दिसणार नाही. बऱ्यापैकी तिकडे जाणारी तरुण मंडळी तुम्हाला दिसेल. साधी सरळ आणि सोपी गोष्ट आहे. देशातल्या 21 लोकांनी, 21 तरुणांनी, 21 लहान मुलांनी आत्महत्या केली आहे. त्यासाठी आज नोकरी करणारे, डॉक्टर असणारे, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे तरुण मुलं आज इथं आंदोलनासाठी आलेले आहेत. आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे की एक नैतिक जबाबदारी पाळून जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. एक साधी सरळ सोपी आणि मागणी आहे या तरुणांची. परंतु कुठेतरी सरकारला कोणत्या गोष्टीची भीती आहे किंवा भय माहीत नाही, पोलिसांना मध्ये घालून कुठं टॉर्चर करण्याचा इथं प्रयत्न केला जातोय. त्यासोबतच जय भीम ही फक्त एखाद्या विशिष्ट समाजाची किंवा विशिष्ट जातीची घोषणा राहिलेली नसून आता संविधानाचं प्रतीक म्हणून इथल्या सगळ्या तरुणांचं, मग इथं ब्राह्मण, क्षत्रिय, क्षुद्र, वैश्य सगळ्या लोकांची एकत्रित एक घोषणा बनलेली आहे. जय भीम आणि जय भारत अशी घोषणा इथं सगळेजण देत आहेत. आणि त्या पद्धतीनं संविधानाचं प्रतीक म्हणून सगळेजण आपल्याकडून आणि प्लस सगळ्या तरुणांकडून, देशभरातल्या तरुणांकडून अपेक्षा करतात की शांततेच्या मार्गानं सगळ्यांनी आंदोलन करावं आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.